करमाळा येथील सीमा कांबळे यांचं घर पाडून मारहाण झाली असून करमाळा पोलिसांनी तक्रार दाखल न केल्यानं कांबळे यांनी थेट एसपी ऑफिस गाठलं। याबाबत सविस्तर हकीकत अशी की करमाळा येथील सीमा किसन कांबळे यांचे राहते घर कमलेश घोलप आणि त्यांच्या 3 साथीदारांनी पाडलं असून सीमा कांबळे यांना मारहाण देखील करण्यात आली आहे। याबाबत करमाळा पोलिसात तक्रार करायला गेले असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही, त्यामुळे सीमा कांबळे यांनी थेट एसपी ऑफिसला येऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी करमाळा पोलिसांना तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिले। दरम्यान याबाबत सीमा कांबळे यांनी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। माझ्यावर अत्याचार लय झाला, मला मारलं, माझं घर तोडलं, माझ्या राहत्या जागेवरून मला हे केलं। माझी कंप्लेंट बी करमाळा पोलीस स्टेशनने घेतली नाही, रात्री बी नाही, आज आत्ता बी नाही, म्हणून मी आता इथं एसपी ऑफिसमध्ये आले सोलापूरमध्ये। तरी त्यांनी म्हणले बघू, मग आता काय करायचं, मला न्याय पाहिजे। मी रस्त्यावर आले, मला राहायला घर नाही, माझं घर तोडलं। त्यांचं नाव आहे कमलेश निवृत्ती घोलप, माझ्या 2-3 भाऊ आहेत, मला न्याय देत, काय सुद्धा वाद नाही। माझंच घर, माझं सगळं त्यांनी तोडलं, आले, मारलं, राहायचं नाही, शिवगाळ घाण केली मला। पोलीस स्टेशनला केस करायला गेले तर ती रणवे पोलीस म्हणतात आम्हाला का तेवढीच काम आहेत का, जावा तुम्ही, परत बघू, साहेब इथं नाहीत, साहेब बाहेर गेल्यात, साहेब सोलापूरला गेल्यात, असं म्हणून मला हाकलून दिलं।